हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय 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 रघुवीर समर्थ वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वात् साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः या देवी सर्वभूतेषु विष्णुमयरूपेण संस्थिता नमस्तस्यै नमो नमः या देवी सर्वभूतेषु मायारूपेण संस्थिता नमस्तस्यै नमो नमः या देवी सर्वभूतेषु छायारूपेण संस्थिता नमस्तस्यै नमो नमः या देवी सर्वभूतेषु करुणारूपेण संस्थिता नमस्तस्यै नमो नमः या देवी सर्वभूतेषु प्रेमरूपेण संस्थिता नमस्तस्यै नमो नमः या देवी सर्वभूतेषु करुणारूपेण संस्थिता नमस्तस्यै नमो नमः या देवी सर्वभूतेषु निद्रारूपेण संस्थिता नमस्तस्यै नमो नमः जयाचा जगी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती जरी मणिधेनो आठवी वत्स नित्य जननी करी कामे बालका पासी चित्त तदुपरी गुरुमाये लेकुरा ठेवी प्रेम श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम आहे तू जननी मध्ये न कळे अज्ञान मेले करू घाली गे मज प्रेम पाखर सदा दूरी नको गे धरू प्रेमे बात मुक्त कंठ करुणी नाही दुजे बंधन प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा माझे असो वंदन अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय 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 रघुवीर समर्थ जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री सद्गुरूंचे तयांशी नमस्कारून आता श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्यो नमः श्री अंबा माता की जय सर्व देवादिकांना नमस्कार करून माझ्या समोर बसलेल्या सर्व श्रोत्यांच्या हृदयस्थांबेस नमस्कार करून आपण कथेस प्रारंभ करूया. आज आपल्या कथेचा चौथा दिवस.
देवी भागवताचा चौथा दिवस म्हणजे श्रीमद देवी भागवतातील 3ऱ्या स्कंदाचं चिंतन. हा स्कंद म्हणजे देवी भागवताचं हृदय आहे, हार्ट आहे. या स्कंदामध्ये देवीचं प्राकटीकरण आहे, देवीचं स्वरूप, देवीचं कार्य, देवीची उपासना, हा सगळा भाग या चौथ्या स्कंदामध्ये येतो. आणि म्हणून हा हृदय मांडला जातो देवी भागवताचा हा स्कंद. व्यास म्हणाले, जन्मेजय, तू जो मला प्रश्न विचारला आहेस की या ब्रह्मांडाचा निर्माता कोण, या जगताचा सर्वश्रेष्ठ प्रभू कोण, याचं उत्तर देताना मी संभ्रमात पडलो. आणि मी हाच प्रश्न एकदा नारदाला विचारला होता. नारदाने मला जे सांगितलं ते तू श्रवण कर. नारद म्हणाले, व्यासा, जन्मेजयानं प्रश्न विचारल्यानंतर तू जसा संभ्रमात पडला तसा मीही असाच संशयाने पीडित झालो होतो. तेव्हा मी सत्यलोकी नित्यवास करणाऱ्या ब्रह्मदेवाकडे आलो होतो, माझ्या पित्याकडे. आणि मी पिताश्रींना हाच प्रश्न विचारला होता. मी आलो तेव्हा पिताश्री साधना करत होते, चिंतन करत होते, तप करत होते, जप करत होते. मग माझ्या पुढे प्रश्न निर्माण झाला की मी माझ्या पित्याला सर्वस्व मानतो, या जगताचा प्रमुख मानतो, पण यांच्यापेक्षा श्रेष्ठ कोणीतरी प्रभू असणार आणि या ब्रह्मांडाचा निर्माता तोच असेल. म्हणून मी हाच प्रश्न माझ्या पित्याला ब्रह्मदेवाला विचारला. मी म्हणालो, हे प्रभू, हे संपूर्ण ब्रह्मांड कोणापासून उत्पन्न झालं? सर्व ईश्वराचा ईश्वर कोण आहे? मी कुणाची आराधना करू? मी कोणत्या देवाची उपासना करू? मला सर्व सांगून या संभ्रमातून मुक्त करा. असा मी प्रश्न माझ्या पित्याला ब्रह्मदेवाला विचारला. तेव्हाच माझे पिताश्री ब्रह्मदेव म्हणाले, अरे सुपुत्रा, अत्यंत कठीण प्रश्न विचारला असे. या प्रश्नाचं उत्तर विष्णूलाही देता आलं नाही, तिथे मी काय देणार? संसारात नित्य रमणारा पुरुषाला हे ज्ञान शक्य नाही. जो या संसारातून विरक्त असेल तोच याचं उत्तर देऊ शकतो. नारदा, पूर्वी एकदा भूतलावर प्रलय झाला होता. चराचर सृष्टी संपूर्ण पाण्यात गेली होती. तेव्हा पंचमहाभूत देखील उत्पन्न थोडी थोडी झाली होती. पृथ्वी तर दिसतच नव्हती. त्यावेळी चंद्र, सूर्य, वृक्ष, पर्वत काहीच नव्हतं. मी मात्र एका कमळामध्ये होतो आणि त्या कमळातून मी चहूकडे पाहू लागलो तर मला चहूकडे पाणीच पाणी दिसू लागलं. पाण्याशिवाय दुसरं काही दिसतच नव्हतं. मी चिंताग्रस्त झालो आणि स्वतःशीच विचार करू लागलो की या उदकाने भरलेल्या या संपूर्ण महासागरात मी कुठून बरे उत्पन्न झालो? कोण माझं रक्षण करणार? कोणी मला उत्पन्न केलं? कोणी मला जन्म दिला? पुढे प्रलय काळात माझं काय होणार आहे? माझा कुणाच्या हातून संहार होणार? हे उदक ज्या भूमीच्या आधारावर आहे ती भूमी कुठे? ती मला का दिसत नाही? मी ज्या कमलात उत्पन्न झालो, हे कमल कोणी उत्पन्न केलं? आता हे कमल उत्पन्न झालं, तेथून मी या प्रश्नाची उत्तरे शोधण्यासाठी कमलाच्या शेवटपर्यंत जाऊन पाहिलं, फिरलो, पण मला काही उत्तर मिळालं. अशा प्रकारे नंतर मग मी 1000 वर्षापर्यंत या उदकामध्ये इकडून तिकडे तिकडून इकडे सारखा फिरत होतो, पण मला कसलाच स्थान पत्ता लागला नाही. आणि त्या कमळाचं मूळ उगम स्थानही सापडलं नाही. मी चिंताग्रस्त झालो
आणि तेवढ्यामध्ये आकाशवाणी झाली, तपश्चर्या कर, तपश्चर्या कर, तपश्चर्या कर. मग मी त्या कमळामध्ये बसून हजारो वर्ष तपश्चर्या केली. आणि तपश्चर्या पूर्ण झाल्यानंतर आकाशवाणी परत झाली, उत्पन्न कर, उत्पन्न कर, उत्पन्न कर. मी विचार केला, मी काय उत्पन्न करू, मी काय सृजन करू आणि कसं उत्पन्न करू, असे अनेक विचार माझ्या मनात येऊ लागले. असे विचार येत असतानाच माझ्यासमोर 2 दैत्य प्रकट झाले. त्याचं नाव होतं मधु आणि कैटभ. ते युद्धासाठी माझ्यासमोर येऊन उभं राहिले. त्यांचा तो भयंकर असा देह पाहून मी घाबरलो. मी काही न विचार करता त्या कमळाच्या फुलातून पाण्यात उतरलो. तेव्हा मला जवळच असलेला एक श्रेष्ठ पुरुष दिसला, जो पिवळं वस्त्र परिधान केलेला होता, चांगला धष्टपुष्ट होता, धिप्पाड होता. त्याने वनमाला धारण केलेल्या होत्या, चतुर्भुज होता, सुंदर होता आणि शेषरूपी मंचकावर झोपलेला होता. तो विष्णू भगवंत होता. मी त्याला उठवण्याचा, त्याला बोलण्याचा प्रयत्न केला, पण तो झोपेत होता. मी काळजीत पडलो की हे राक्षस तर माझा पिच्छा सोडत नाही आणि हा बिचारा विष्णू भगवंत झोपलेला आहे, काय करावं. अशी चिंता माझ्या मनात निर्माण झाल्यानंतर मी विष्णूला जागे करण्याचा प्रयत्न केला, पण तो जागा होत नाही हे लक्षात आल्यानंतर मी मनोमन त्या आदिशक्तीची प्रार्थना केली. या देवी सर्वभूतेषु निद्रारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. असं म्हणतात ती योगनिद्रा विष्णूच्या देहातून निघाली आणि बाजूला प्रकट झाली. मी तिला पाहिलं, प्रत्यक्ष तिचं मला दर्शन झालं. माझ्या समक्ष ती अंबामाई प्रकट झाली. मी तिचं स्वागत केलं. स्वागतम अंबे, सुस्वागतम अंबे, सुस्वागतम अंबे, सुस्वागतम अंबे. मी त्या अंबा मातेचं स्वागत केलं. अंबा माता वरती उभी राहिली, बाजूस पाहिलं मी तिला. अंबा माता बाजूच उभी राहिली आणि अचानक विष्णू परमात्माला जाग आली. सत्वर उठले. उठून त्याने विचारलं, तू इथे काय करतो, तपश्चर्या सोडून इकडे काय करतोस. त्यावेळेस मी सांगितलं की 2 बलाढ्य राक्षस जे तुमच्या मळापासून झालेत, मधु आणि कैटभ, माझ्या मागे लागले. मला ठार करण्यासाठी ते माझा पिच्छा करत आहेत. तेव्हा देवा माझं रक्षण करा. विष्णू परमात्मानं 5000 वर्ष त्या राक्षसांशी युद्ध केलं. युद्ध एवढं झालं म्हणतात, पण त्या युद्धामध्ये विष्णू त्या दैत्यांना मारू शकले नाही. आणि शेवटी आदिमाया आदीची मदत घेऊन विष्णूने त्यांना वर मागा म्हणून सांगितलं. त्यांनी वर मागितला आणि वर मागितल्यानंतर जिथं पाणी नाही अशा जागेत आमचा मृत्यू व्हायला हरकत नाही असं ते म्हणाले. तेव्हा विष्णू परमात्मानं विश्वरूप घेऊन आपल्या त्या मांडीवर त्या दोघांची हत्या केली, वध केला. ती मांडी म्हणजे खूप मोठा भूपृष्ठभाग होता. एवढं मोठं त्या विष्णू परमात्मानं आपलं रूप घेतलं होतं. आणि त्यांचा वध झाल्यानंतर तिथे प्रत्यक्ष रुद्र प्रकटले. मी विष्णूला आणि रुद्राला विचारलं की आता प्रकट झालेली देवी कोण, या भूमंडळाचा निर्माता कोण आहे, तुम्हाला मला उत्पन्न करणारं कोण. त्या विष्णू परमात्मा म्हणाले, ब्रह्मदेवा, माझा असा अंदाज आहे बरं, प्राथमिक स्वरूपाचा अंदाज, की या तरी घडीला मी एवढंच म्हणेल की ही देवीच आहे, ती आपल्याला उत्पन्न करणारी आहे, तीच निर्माण करणारी आहे. आपण कोण, आपलं स्वरूप काय, आपण या भूतलावर कशासाठी जन्माला आलो, हे सगळं जर आपल्याला ज्ञान करून घ्यायचं असेल तर आपण तिची स्तुती करू. आणि त्या दिव्य शक्तीची उपासना त्यांनी करायला सुरुवात केली.
तिघा जणांनी हात जोडले आणि तिची उपासना केली. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्यं त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. तिची स्तुती केल्याबरोबर जगदंबा प्रकट झाली. प्रकट झाल्यानंतर ती देवी म्हणाली, हे ब्रह्मदेवा, हे विष्णू, हे महेश्वरा, आता तुम्ही नित्य सावध राहा. ब्रह्माने सृष्टीची उत्पत्ती करावी, विष्णूने तिचं रक्षण करावं आणि योग्य काळी महेश्वरानं तिचा संहार करावा. हे देवेश्वरानं, तुम्ही तिघे आता आपापल्या जागी जा, आपापलं स्थान निश्चित करा आणि त्या स्थानामध्ये आपापलं कार्य करा. अशा प्रकारचं त्या देवीनं आम्हा तिघांना सांगितलं. मी त्या दोन्ही बलाढ्य राक्षसांचा वध केलेला आहे आणि आता तुम्हाला कसली भीती नाही. आपापल्या जागी जा आणि हे कार्य करा. जरायू, अंडस, स्वेदस, उद्भिज अशा प्रकारच्या 84 लाख योनी तुम्ही निर्माण करा. ब्रह्मदेव ह्या योनी निर्माण करीत, विष्णू परमात्मा त्यांचं पालनपोषण करीत आणि शेवटी हा रुद्र, हा शंकर त्यांचा संहार करीत. हे तिचं मधुर भाषण ऐकून आम्ही तिघं म्हणालो, हे महामाय, आम्ही खरोखरच असमर्थ आहोत. आम्ही प्रजा कशी उत्पन्न करायची असं ब्रह्मदेवानं विचारलं. ब्रह्मदेव म्हणाले, माते, इकडे सगळीकडे उदकच उदक आहे की कुठेही मला भूमी दिसत नाही. शिवाय प्रजा उत्पन्न करायची म्हणल्यानंतर जीव पाहिजे, भूत पाहिजे, त्रिगुण पाहिजे, तन्मात्रा पाहिजे, इंद्रिय पाहिजे. इथं तर काहीच नाही, कच्चा माल कुठलाच नाही. मग प्रजा आम्ही उत्पन्न कशी करायची? विष्णूने विचारलं, माते, आम्ही कोण? या भूतलावर आम्ही का जन्माला आलो? तू कोण आहेस? तुझं स्वरूप काय? त्याची आमच्या मनामध्ये जिज्ञासा आहे, ती आम्हाला माहिती मिळाली तर बरं होईल. त्यावेळी देवी म्हणाली, हे देवांनो, मी कोण? माझं कार्य काय? माझा हेतू काय? माझं स्वरूप काय? हे तुम्हाला थोड्याच वेळात ज्ञात होईल. आणि तुम्हाला हेही कळेल की तुम्ही कोण, तुम्हाला कोणी उत्पन्न केलं, तुमचं कार्य काय. त्याकरता तुम्ही समोर दिसणाऱ्या त्या विमानात बसा. आम्ही समोर पाहिलं, तिथं मोठं विमान तिथं आलेलं होतं. प्रशस्त विमान होतं, सुंदर विमान होतं. आम्ही तिघं त्या विमानात बसलो. त्या विमानात बसल्याबरोबर एकदम आम्ही ती म्हणजे तुम्हाला मी अवर्णनीय असा चमत्कार दाखवते. तिचं आम्ही ते प्रेमळ भाषण ऐकलं. त्या विमानात बसलो आणि विमानानं उड्डाण घेतलं. उंच उडू लागलं. ते उडता 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 आम्ही पाहिलं, ब्रह्मदेव, नारद आणि विष्णू आम्ही तिघे जवळजवळ बसलो होतो. ब्रह्मदेव नारदाला म्हणाले, हे नारदा, त्या विमानात आम्ही बसलो असताना, ते विमान जात असताना कुठंच आम्हाला जल दिसलं नाही. आधी होतं त्या ठिकाणी सगळं पाणीच पाणी होतं, पण आता जल कुठे दिसत नव्हतं. उलट आम्हाला सुंदर सुंदर वृक्ष, उपवन, बागा, कोकिल पक्ष्यांचं जे येते त्या ठिकाणी कुंजन, वृक्ष, फळाफुलांनी भरलेले, लगडून गेलेले सगळे वृक्ष आम्हाला दिसत होते. पर्वत दिसत होते, वन दिसत होते, उपवन दिसत होते. दिव्य प्रसादाने विभूषित असलेली घरं, दारं, स्त्री पुरुष नटून त्या रस्त्यावर फिरताना पाहत होतो. आम्हाला तिथे एक देवासमान एक राजा दिसला. आम्ही अंदाज केला, हा इंद्र असावा, हा स्वर्ग असावा. देवी अंबिकेनं त्या विमानाचा वेग वाढवला होता. ते विमान फिरत असताना आम्ही त्याच भागात पाहिलं तर आम्हाला पारिजात वृक्षाच्या छायेमध्ये कामधेनूची खिल्लार दिसली, जी रुबाबदार ऐटीत उभी होती. मेनकासारख्या सुंदर अप्सरा पाहिल्या आम्ही, गंधर्व पाहिले गायन करत होते, यक्ष, विद्याधर पाहिले
आम्ही प्रत्यक्ष इंद्र पाहिला, जो इंद्राणीसह तिथं फिरत होता. आणि मग आमच्या लक्षात आलं, अरे हा स्वर्ग आहे गड्या. ज्या ठिकाणी वरुण, यम, सूर्य, अग्नी, कुबेर हे सारे देव तिथं वास्तव्याला होते. आणि अशा रीतीनं आम्ही तो स्वर्ग पाहिल्यानंतर आम्ही तिथून पुढे ते विमान आलं. पुढे विमान आल्यानंतर आमच्या लक्षात आलं की हा ब्रह्मलोक आहे. ब्रह्मलोकामध्ये ब्रह्मदेव दिसला आम्हाला. आम्हा तिघांना आश्चर्य वाटलं की हा ब्रह्मदेव कोण आहे. हा ब्रह्मसभेत बसलेला. मग हा आमच्याजवळ बसलेला ब्रह्मदेव कोण आहे. अशा प्रकारे आमच्या मनामध्ये एक शंका निर्माण झाली, संशय निर्माण झाला. या सृष्टीचा अधिपती असणारा हा प्रभू कोण. ब्रह्मदेव म्हणजे मी कोण आणि तो कोण, आणि आम्ही कशी उत्पन्न झालो. फार मोठा प्रश्न आमच्या तिघांच्या समोर हा होता. पुन्हा त्या विमानाने वेग घेतला आणि विमान गतीनं कैलास पर्वताच्या शिखरावर आलं. कैलास पर्वताच्या शिखरावर आल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी पाहिलं, तिथं लय प्रदेश अत्यंत मनमोहक सुंदर होता. मंदार वाटिकेनं त्या ठिकाणी तो सुशोभित होता. शुक कोकिळ पक्ष्यांचं तिथं अखंड कुंजन चालू होतं. वीणा आणि मुरज नावाच्या वाद्याने तेथील वातावरण अगदी मंत्रमुग्ध झालेलं होतं. त्या सुंदर अशा कैलास पर्वतावर आमचं विमान पोहोचलं आणि आम्ही एक चमत्कार पाहिला. त्या कैलास पर्वतावरती त्रिलोचन, पंचानन, दशभुज, अर्धचंद्ररूपी विशेष भूषण आणि असे युक्त शंकर भगवंत वृषभावर बसलेले होते. शंकर भगवंत त्यांनी व्याघ्र चर्म परिधान केलेलं होतं आणि गजचर्म अंगावर पांघरलेलं होतं. अंगाला भस्म होता. भस्म, गळ्यात नाग, रुद्राक्षी माळा, गळ्यात सुंड माळा होत्या. त्या शिवाबरोबर जाणारे आम्ही गजानन आणि षडानन पण पाहिले. गण त्यांच्या मागून शिवाचा जय जयकार करत होते. नारदा, शंकरासह आम्हा तिघांना तर आश्चर्यच वाटलं की हा शंकरीचं कोण आणि तो शंकर कोण. ब्रह्मलोकातही आम्ही ब्रह्मदेव पाहिला, तो ब्रह्मदेव कोण, हा ब्रह्मदेव कोण. अशा रीतीनं आम्ही तिघं गोंधळून गेलो, संशयानं पीडित झालो. आणि संशयाने पीडित होऊन त्या विमानानं परत उंच वेग घेतला, उड्डाण घेतली. तो वेगानं जात होतो. वेगाने जात असताना आमच्या लक्षात आलं की ते वैकुंठावर येऊन पोहोचलेलं आहे. त्या वैकुंठामध्ये आम्ही रमापती विष्णूचं मंदिर पाहिलं. विष्णूची सुंदर विभूती पाहिली. आम्ही आमच्या डोळ्यानं त्या विष्णूला पाहत होतो. लक्ष्मीसह ते विराजमान होते. आणि अशा रीतीनं आम्हाला आश्चर्य वाटलं की ब्रह्मासारखा ब्रह्मा, शंकरासारखा शंकर, विष्णूसारखा विष्णू. आणि असं आश्चर्य वाटल्यानंतर आमच्या एक लक्षात आलं, आमच्यासारखं एक ब्रह्म नाही, अशा अनंत कोटी ब्रह्मांड ही माता निर्माण करते. एक आम्ही अंदाज केला. अनंत कोटी ब्रह्मांड निर्माण करून अनंत कोटी शंकर, अनंत कोटी विष्णू आणि अनंत कोटी ब्रह्मदेव. आणि म्हणून ती अनंत कोटी ब्रह्मांडाची नायिका आहे असा आमचा समज झाला. नंतर ते विमान थांबलं तर समोर विशाल सागर होता, अमृत सागर. त्या सागराचं पाणी अमृताचं गोड होतं. आजपर्यंत आम्ही भूतलावरती खारा सागर पाहिला होता. दुसरा आम्हाला दुधाचा क्षीरसागर माहीत होता विष्णूचा. पण आम्ही आज या ठिकाणी अमृत सागर पाहिला. या अमृत सागराच्या तीरावरती रेती मुळीच नव्हती. बारीक 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 त्या ठिकाणी रत्न होते. रेतीऐवजी रत्नच रत्न होते. विविध प्रकारचे रत्न होते. रेतीचा लवलेश नव्हता. आणि अशा रीतीने आम्ही सगळं पाहिलं. त्या सागराजवळ आम्ही त्या सागरातूनच विमानात बसल्या बसल्या आम्ही ते द्वीप पाहिलं. मणिद्वीप त्याचं नाव. नाना प्रकारच्या द्वीपाने ते सुशोभित झालेलं होतं. चोहीकडे रत्नच रत्न होते. रत्नाची खाणच होती व रत्नाची तिथं कमी नव्हतीच. पाचू, मानके, जड, जवाहीर यांनी गुंफलेल्या अनेक माळा तिथे आम्ही पाहिल्या.
म्हणून त्याचं नाव मणिद्वीप. ज्या ठिकाणी मण्याचे द्वीप, मण्याच्या माळा होत्या. अशोक, बकुळ, चंपक, गुलबक्षी आदी वृक्षामुळे संपूर्ण भाग अत्यंत सुशोभित सुंदर दिसत होता. कोकिळ पक्ष्यांचं सुंदर कुंजने तिथं चाललं होतं. सगळा मणिद्वीप अगदी पक्ष्यांच्या किलबिलाटानं नादमय झाला होता. सुंदर त्या द्वीपाची शोभा दिसत होती हो. दिव्य फुलांच्या गंधाने तो मणिद्वीप गंधयुक्त झाला होता. भ्रमरांचं गोड गुंजारव तिथं चालू होतं. आणि अशा रीतीनं त्या द्वीपामध्ये आम्ही पाहिलं मध्यभागी एक सुंदर भव्य असा अतिभव्य मंच होता. तो मंच देखील अमूल्य रत्नांनी सजवलेला होता. इंद्रधनुष्याच्या रंगाप्रमाणे रंगीबेरंगी त्या ठिकाणी फुलं होती. अनेक स्त्रिया तिथे विराजमान होत्या. एकही पुरुष तिथं दिसत नव्हता, सगळ्या स्त्रियाच होत्या. प्रत्येकीनं आभूषण घातलेली होती. आणि अशा रीतीनं त्या ठिकाणी बसलेली जी मंचकावर स्त्री होती, तिच्या अंगकांतीची प्रभा कोट्यावधी विद्युलतेसारखी दिव्य होती. आणि ती सुंदर दिसत होती. लक्ष्मीपेक्षा कोटीपटीनं तिची कांती अधिक सतेज होती. तिची कांती सूर्यबिंबाप्रमाणे तळपत होती. तिच्या हातावरील मुद्रा स्पष्ट दिसत होत्या. पाश, अंकुश, हस्तरेखा देखील तिच्या हातावरच्या उठावदार दिसत होत्या. हास्य हेच तिचं भूषण होतं. आणि अशा त्या लक्ष्मीला आम्ही पाहिलं. तिथले पक्षीगण देखील रिंकाराचा जप करत होते, गुंजन करत होते. ती बसलेली जी लक्ष्मी देवी कोण असेल ती अत्यंत नवतरुण भासत होती. तिचा जो वेश होता तो अत्यंत श्रृंगारपूर्ण होता. तिच्या चेहऱ्यावर मंद मंद हास्य होतं. तिच्या देहावरती अनेक रत्न, हिरे, पाचुनी मढवलेले अलंकार होते. ते सुंदर शोभून दिसत होते. सुवर्णाच्या वाकी होत्या, बाजूबंद होते, रत्नजडित मुकुट होतं, कानात कुंडली होती. हे सगळं तिला शोभून दिसत होतं. अनेक स्त्रिया तिच्या भोवती तिची सेवा करत होत्या, तिचा जप करत होत्या. सर्वात श्रेष्ठ अशा षटकोनाच्या त्या मंचावरती ती विराजमान होती. विमानात बसून आम्ही हे सगळं दृश्य पाहत होतो. आमच्या तिघांच्या मनात हा प्रश्न आला की ही देवी कोण असावी, हिचं नाव काय असावं, ही येथे का उत्पन्न झाली आणि अशा अद्भुत ठिकाणी वास्तव्य का करत असेल. आम्हा तिघांना काही कळत नव्हतं. आम्ही तिघं दुरून सारी शोभा पाहत होतो. तिला हजारो हात होते, हजारो नेत्र होते, हजारो मस्तक होते. तिचं ते विराट दर्शन पाहून आम्हाला तर आश्चर्य वाटलं. आणि आमचा ठाम निश्चय झाला की अप्सरा नाही, गंधर्व नाही, देवकन्या नाही, ही कोण असावी. संभ्रमात आम्ही पडलो, पण आम्हाला काहीच उत्तर मिळत नव्हतं. त्याच वेळी भगवान विष्णूला आंबेला पाहिल्यानंतर ते म्हणाले, हे पा म्हणाले, ही भगवतीच सर्वांची करती करविती आणि तिनंच आमची उत्पत्ती केली. आपल्या सर्वाच्या उत्पत्तीचं कारण तीच असावी. हीच महाविद्या, हीच महामाया आणि हीच अवयव ही असून हीच प्रकृती आहे. अल्पबुद्धी लोकांना तिला ओळखण्याचं सामर्थ्य आणि ज्ञान नाही. आता ही या सर्वांची उत्पत्ती का करते, तिचा उद्देश काय, हेतू काय, तो अजून आपल्या कोणालाच कळालेला नाही. पण ही देवीच्या परमात्म्याची इच्छा आहे, लक्षात घ्या. प्रलय काळामध्ये तीच लिंग शरीर, सूक्ष्म शरीर निर्माण करते आणि नंतर मग ती त्या सर्वांना स्वतः विलीन करते. या संपूर्ण विश्वाचा लय तीच करते. तीच आमची उत्पत्ती करते, तीच आमचं पालन पोषण करते, तीच आमचा संहार करते. देवांनो, ती सर्वस्वाचं बीज आहे. आणि लक्षात घ्या, तुम्ही आम्ही निमित्त आहोत. ती पहा, तिच्या कोटी कोटी प्रभा सूर्याच्या कोटी कोटी चंड किरणासारखे दिसत आहे.
विष्णू परमात्मा म्हणाले, लक्ष कोटी चंड किरण सुप्रचंड बिलपती, अंबचंद्र बिंब वदन बिंब दीप्ती माझी लोकती, सिंह शिखर अचलवासी मूलपीठ नायिका, धर्म अर्थ काम मोक्ष कल्पवृक्ष रेणुका. काय तिचं वर्णन केले? अकर्ण अरुण वर्ण नेत्र, श्रवणी दिव्य कुंडले, डोलताती पुष्पहार, भार फार दाटले, अष्टदंडी बाजूबंदी कंकणादी मुद्रिका, इंद्रनील पद्मराग पाचू हिरे वेगळे. हे सगळे दागिन्यांचं वर्णन आहे. पाय घोळ बोरमाळ पैंजनादी चंद्रहार वेगळा. असं त्या देवीचं स्वरूप पाहिलं त्यांनी. आणि लक्षात आलं की अनंत कोटी ब्रह्मांड नायिका आहे. अनंत कोटी ब्रह्मांड तिच्या पोटी आहे. ती स्वतः असे ब्रह्मांड निर्माण करते. आणि अशा रीतीनं हे आमच्या लक्षात आल्यानंतर ते ब्रह्मा ती ज्या आसनावर बसली होती, ते जे आसन होतं त्या आसनाला जे 4 पाय होते, पूर्वाभिमुख ती बसलेली होती. ब्रह्मा एक पाय ब्रह्माचा, एक पाय विष्णूचा, एक पाय महेश्वराचा आणि एक पाय ईश्वराचा, असे 4 पाय असून त्याच्या वरचा जो भाग होता तो शंकराचा होता. टॉप म्हणतात त्याला. आणि असा हे सगळं पाहिल्यानंतर विष्णू परमात्मा ब्रह्मदेवाला आणि शंकराला म्हणाले, विष्णू हे शंकरा, हे ब्रह्मदेवा, आजचा दिवस फार भाग्याचा आहे. आपल्याला या देवीचं अत्यंत दुर्लभ असं दर्शन झालं बघा. आणि लक्षात घ्या, ज्याचं पूर्वसुकृत चांगलं असेल, पूर्वसंचित चांगलं असेल, त्यालाच या माहेश्वरीचं दर्शन होतं असं माझं मत आहे. आणि हीच आदिशक्ती म्हणजे हीच खरी प्रकृतीवर, हीच खरी देवी आहे. आणि तिची सगळं ब्रह्मांड निर्माण करते. हे सगळं ब्रह्मांड निर्माण करून ती परमात्म्याला दाखवते. देवी भगवती ही खरी माया आहे. आणि तीच आहे आपल्या या ब्रह्मांडाचं कारण आहे असं माझं मत आहे. तीच जगत निर्मितीचं कार्य करते. सर्व देव, लक्ष्मी, पार्वती, तू, मी, आपण कुणी तिच्या एक अंशाची बरोबरी करू शकत नाही. तीच अनंत कोटी ब्रह्मांड निर्माण करणारी आहे. एका ब्रह्मांडाचं तिनं मला पालक बनवलं, ब्रह्मदेवा तुला उत्पादक बनवलं आणि शंकरा तुला संहारक बनवलं. असे आपल्यासारखी किती ती ब्रह्मांड निर्माण करते, याचं काही मोजमाप नाही. म्हणून एवढ्या विशाल जगताची तीच माता आहे. मला हे सगळं आठवलं तिला पाहिल्यानंतर. मी प्रथम बाल्यावस्थेत तिचं दर्शन घेतलं. मी एका वटपत्रावरती बालरूपात होतो आणि त्यावेळेस ती मला आनंदानं झोके देत होती. ती हीच महालक्ष्मी, महाश्रेष्ठी देवी आहे बघ. मला ती त्या सागरात प्रथमतः दिसली होती. प्रलय झालेला होता, सगळीकडे पाणीच पाणी होतं. मी एका वटपत्रावरती झोपलेलो होतो. डाव्या पायाचा अंगठा मी तोंडात घालून चोखत होतो. आणि त्यावेळेस तिने मला त्या ठिकाणी झोका दिला, दर्शन दिलं. आता लक्षात म्हणजे हीच ती देवी आहे, हीच आपल्या सर्वांची जननी आहे. माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवा. मी तिचा सहवासाचा अनुभव घेतला आहे. मला हे सगळं आता स्मरण होत आहे. म्हणून ती आपली जननी आहे आणि तीच सर्वश्रेष्ठ परमेश्वर आहे. ब्रह्मदेव अशा रीतीने हे सगळं नारदाला सांगू लागले की जे त्यांना विष्णू परमात्माने सांगितले. आणि अशा प्रकारे त्या मणिद्वीपाचं वर्णनही त्यांनी केलं की ब्रह्मदेव म्हणाले, अशा प्रकारे तो सर्व त्या सगळ्या भक्तजनांचे दुःख निवारण करणारा विष्णू म्हणाला की हीच माता आपली जननी आहे, तिला आपण नमन करू आणि आपण तिच्याजवळ जाऊन तिला शरण जाऊ, तिची स्तुती करू. आपल्यावर जर आणि तिने आपल्यावर कृपा करावी ही आपली इच्छा आहे म्हणाली. आपल्या तिच्यापर्यंत जर समजा या कोणी सेवकांनी तिच्या असलेल्या सर्व
जवळपासचे जे काही सेवाधारी आहेत, या सेवाधाऱ्यांनी जर आपल्याला तिच्यापर्यंत जाऊ नाही दिलं, थांबवलं, जिथं थांबवलं तिथंच आपण थांबू आणि तिची स्तुती करू, अशा प्रकारे आपण जाऊ, असं त्यांनी विष्णू परमात्म्याने विचार केला. आणि हे तिघं विमानातून खाली उतरले. विमानातून खाली उतरले आणि देवीच्या दाराजवळ आली. देवीच्या दाराजवळ आल्याबरोबर देवी गालातल्या गालात हसली. आम्हा तिघांच्या लक्षात आलं की ती आमच्याकडे पाहूनच हसली. आणि खाली उतरल्याबरोबर तिच्या दारापर्यंत जाताच आमच्यात बदल झाला. आम्ही तिघही सत्वर स्त्रीरूपधारी झालो. सुंदर अलंकाराने आम्ही विभूषित असे आमच्या अंगावर वस्त्र होते. ते वस्त्र आम्ही परिधान केले होते. आम्ही स्त्रिया झालो होतो. आम्ही एकमेकाकडे पाहून अगोदर तिघंजण लाजलोत, पण आमच्या चालीमध्ये पण बदल झाला, बोलण्यात पण बदल झाला. आम्ही पाहिलं तिथं देवीच्या सगळ्या सख्या ह्या स्त्रियाच होत्या. त्या सुंदर सगळ्या देवताच होत्या. कोणी गायन करत होत्या, कोणी वाद्य वाजत होत्या, कोणी नृत्य करत होत्या. विविध कलांनी त्या सगळ्या त्या देवीची सेवा करत होत्या. नारदा, तिथं जो आम्ही अद्भुत प्रकार पाहिला, आम्ही जवळ गेल्यानंतर आम्ही त्या देवीच्या बोटातील नख पाहिलं. अहो, त्या देवीच्या बोटाचं नख म्हणजे आरशाप्रमाणे पांढरशुभ्र भासत होतं. आणि त्या नखरूपी दर्पणात ते दर्पणच होतं. एक नाही, दोन नाही, न मोजण्या इतके अनगिनंत अनंत कोटी आम्हाला ब्रह्मांड दिसले. आणि प्रत्येक ब्रह्मांडात मी विष्णू, रुद्र, ब्रह्मदेव, वायू, यम, चंद्र, इंद्र, सूर्य, यमधर्म, त्वेष्टा, कुबेर, पर्वत, नद्या, डोंगर, दऱ्या, धबधबे, गंधर्व, अप्सरा, नारद, तुंबरू, अश्विनी कुमार, वसु, पित्तर, शेषनाग, पाताळ, भूतल, ब्रह्मलोक, कैलासलोक, विष्णुलोक, सर्वच्या सर्व त्या देवीच्या एका नखाग्रामध्ये आणि एक नव्हे अनंत कोटी असे ब्रह्मांड होते. अनंत कोटी विष्णू होते, अनंत कोटी रुद्र होते, अनंत कोटी ब्रह्मदेव होते, एका अग्रटोकाच्या एका भागामध्ये. हे सगळं आम्ही पाहिलं. प्रत्यक्ष ब्रह्मदेव त्यात दिसले, कमळ दिसलं. एवढंच नव्हतं, ते मधुकैटभ राक्षस देखील दिसले. हे सगळं आम्हाला नखाच्या एका छोट्याशा भागात दिसलं. आम्हाला तिघांनाही भ्रम झाला. हा भ्रम तर नाही ना, असं आम्हाला काही क्षण वाटलं. पण नंतर आमचं ठाम मत झालं की ही सगळी भगवतीच या विश्वाची माता आहे. आणि त्यानंतर सुंदर अशा त्या मनद्वीपात देवीच्या अनेक लीला पाहत पाहत आमचा 100 वर्षाचा काळ कसा गेला हे आम्हाला काही कळालंच नाही. तिच्या अनेक लीला पाहण्यात आम्ही दंग झालो. आणि आम्ही तिला म्हटलं की माते, तू या विश्वाची उत्पत्ती करतेस, तूच संहार करतेस, तूच लय करतेस, तूच हे जगत उत्पन्न करतेस. हे जगत उत्पन्न करण्यासाठी लागणारी माया तूच आहेस आणि तूच हे सारं ब्रह्मांड व्यापून राहिली आहेस. त्यामुळे तूच विश्वमय आहेस. ही देवी तूच मूर्त अमूर्त अशी भूते निर्माण करतेस. या चराचर सृष्टीत तूच आहेस. तूच हे सारं जगत व्यापून भरलेली आहेस. माते, ज्ञानी लोक म्हणतात की तुझ्या शक्तीशिवाय चराचर सृष्टीत काही नाही. सृष्टीतील 84 लाख योनीतील कोणताही जीव तुझ्याशिवाय काही करू शकत नाही. त्या प्रत्येकाला तुझ्या शक्तीची आवश्यकता आहे. त्या शक्तीशिवाय तो बोलू शकत नाही, चालू शकत नाही, ऐकू शकत नाही. म्हणून माते, या चराचर सृष्टीमध्ये तूच आहेस आणि तूच सर्वांना शक्ती प्रदान करते. देवांना करते आणि मानवांनाही करते. याचा अर्थ हे कार्य तूच करते. मधुकैटभ नावाच्या दैत्याला खरं म्हणजे तूच विष्णूच्या हातून मारलंस. माते, किती ब्रह्मांड तू निर्माण करतेस, किती विष्णू निर्माण करतेस, किती ब्रह्मदेव, किती शंकर निर्माण करतेस, ते तुलाच माहीत. त्याची मोजदाद नाही. माते, तू आम्हाला आमच्यासारखे ब्रह्मदेव दाखवले, विष्णू दाखवला, महेश दाखवला. अशी किती ब्रह्मांड निर्माण करत असेल, काय किती तुझी उलाढाल आहे. आणि अशा रीतीनं हे देवी, तुझ्या सामर्थ्याने आणि प्रेरणेने आम्ही तिघही उत्पत्ती स्थिती लय करतो. हे केवळ तुझ्यामुळेच घडतं. हे कार्य करण्यास तूच समर्थ आहे.
माते, सूर्यसुद्धा तुझ्यापासून प्रेरणा घेऊन जगताला प्रकाश देतो. मी विष्णू, हा ब्रह्मा, हा शंकर. आम्ही केवळ तुझ्या प्रभावामुळे नित्य जन्माला येतो. आम्ही शाश्वत नाहीत तर मग हे इंद्र, सूर्य, चंद्र हे कुठले शाश्वत आहे? हे कोणीच शाश्वत नाही. फक्त तूच जगज्जननी, नित्य सनातन प्रकृती आहेस आणि तूच शाश्वत आहेस. तू विद्या संपन्न पुरुषाची विद्या आहेस. कीर्ती संपन्न पुरुषाची कीर्ती आहेस. लक्ष्मी संपन्न पुरुषाची लक्ष्मी आहेस. तू साक्षात शक्ती आहेस. हे सगळे तुझेच रूप आहेत माय. तू आम्हाला हे सगळं तुझं रहस्य दाखवण्यासाठी इथं आणलंस. आम्ही तुला शरण आलो आहोत. हे देवी, तुला आमच्या तिघांचाही नमस्कार असो. आणि अशा रीतीनं ब्रह्मा, विष्णू, महेश आणि देवीच्या जवळ जाऊन तिची स्तुती करायला सुरुवात केली. तिघजण हात जोडून म्हणू लागले, जयंती मंगला काली, भद्रकाली कपालिनी, दुर्गा क्षमा शिवा धात्री, स्वाहा स्वदा नमस्तुते. अशा रीतीनं या तिघांनी जाऊन हात जोडून तिची स्तुती केली. आणि स्तुती केल्यानंतर रुद्र देवीला म्हणाले, हे देवी, भगवान विष्णू ब्रह्मदेव तुझ्यापासून निर्माण झाले. मी तुझ्यापासून निर्माण झालो. आम्ही तुझ्याच कृपेनं तूच दिलेलं कार्य करत आहोत. मी तुझ्या कृपेनं जगताचा संहार करतो. तू एक नाही, अनंत कोटी ब्रह्मांडाची माता आहेस. आंबे, तूच पंचमहाभूते, अहंकार, तन्मात्रा, रजसत्व, तम गुण निर्माण करणारी तूच आहेस. ब्रह्मा विष्णू यांच्या कल्पनेतून तूच निर्माण होणारे जगत, वास्तविकतेत तूच आहेस. ब्रह्मदेव जे सृष्टी उत्पन्न करतो ती तूच आहेस. हे माते, सामान्य अज्ञानी लोकांना हे कळत नाही. ब्रह्मदेवाला सृष्टीची उत्पत्ती करणारा किंवा विष्णू पालन करणारा, मी संहार करणारा हे जग मानतं. पण हे प्रत्यक्षात माते तसं खरं काहीच नाही. आम्ही निमित्त आहोत. करती करवी तूच आहेस. आणि हे माते, आम्ही तुझ्या लोकात येताना आम्हाला अनेक ब्रह्मांड दिसली. आम्हाला कैलास दिसला, शिवलोक दिसले, ब्रह्मलोक दिसला, विष्णुलोक दिसला. हे सगळं तुझं हे अद्भुत लीला आहे, अद्भुत रहस्य हे आज आम्हाला कळालं. आणि त्या कैटपाला मारणारी तूच आहेस म्हणाली. हे आज आमच्या लक्षात आलं म्हणे. पण माहेश्वरी, आमच्या लक्षात एक गोष्ट येत नाही की तू स्त्री आहेस का पुरुष आहेस. हे आमच्या मनाचा तू संभ्रम दूर कर. आता त्यावेळेस ती आदिमायादी शक्ती म्हणाली की मी स्त्री नाही, मी पुरुष नाही आणि मी नपुसक नाही. पण या कार्यानुरूप मला स्त्री किंवा पुरुष मानल्या जातं. शास्त्रामध्ये फक्त ब्रह्म आहे, आत्मा आहे. स्त्री पुरुष हा भेद नाही, नपुसक हा भेद नाही. माझी शक्ती जेव्हा कार्य करते तेव्हा स्त्री पुरुष नपुसक अशा प्रकारे तिचं विश्लेषण अज्ञानी लोक करतात, सामान्य लोक करतात. पण माझ्यामध्ये तो काही फरक नाही. मी ना स्त्री, ना पुरुष, ना नपुसक. मी स्वतः ब्रह्म आहे, परब्रह्म आहे, काळाचा काळ आहे. माझ्यामध्ये ब्रह्मामध्ये फरक नाही. तो असला तरी अत्यंत सूक्ष्म फरक आहे आणि जो ज्ञानीशिवाय दुसरं कोणी जाणत नाही. मी ब्रह्मांडाची ऊर्जा आहे, कार्यशक्ती आहे. मग या कार्यशक्तीचा उपयोग अनेक प्रकारे साधू संतांनी पूर्वी केला आणि आजही विज्ञान करत आहे. वीज आली म्हणल्यानंतर ही स्त्रीलिंगी शब्द आहे. पंखा लागला, फ्रीज चालू झाला, हे सगळे पुल्लिंगी शब्द आहेत. पण ही माझी शक्ती, माझंच कार्य आहे. हे तुम्ही त्याला नाव देणारे पुरुष म्हणायचं का स्त्री म्हणायचे तुमच्यावर आहे. विजेची रेल्वे सुरू झाली, स्त्रीलिंगाला. तर अशा रीतीने मी स्वतः तर यात काही नाही. म्हणून मी स्त्री आहे का पुरुष आहे तर मी
स्त्री नाही, पुरुष नाही, तुम्ही काळाचा काळ आहे, मीच ब्रह्म आहे, मीच परब्रह्म आहे. माझ्यात आणि परमात्म्यात फरक नाही. परमात्मा आता ही सृष्टी उत्पत्ती होण्यासाठीच कधी कधी त्यात ब्रह्माला स्त्री व्हावं लागतं, त्यात ब्रह्माला पुरुष व्हावं लागतं. तो ब्रह्म जेव्हा पुरुष होतो तो काळाचा काळ आहे, तो ब्रह्म आहे. आणि तो जेव्हा स्त्री होतो तो प्रकृती आहे. ते एकाच ब्रह्माचे दोन भाग आहेत. म्हणून आम्ही एकच आहोत, आमच्यात भेद नाही. जो परमात्मा आहे तो मीच आहे आणि त्याची शक्ती मीच आहे. मी परमात्माचा आहे कारण मीच शक्ती सर्वांना देते. पण अज्ञानामुळे आमच्यात भेद केला जातो. आमच्यातलं जे अंतर आहे ते असून नसल्यासारखं आहे, अत्यंत सूक्ष्म अंतर आहे. ते फक्त ज्ञाते जाणकारच जाणतात आणि माझी उपासना करून मुक्त होतात. सनातन ब्रह्म नित्य आहे, अद्वितीय आहे. परंतु सृष्टीच्या उत्पत्तीच्या वेळेस तेच सनातन ब्रह्म त्यात द्वैत भाव प्राप्त होतो. तेच सनातन ब्रह्म प्रकृती होतं आणि तेच सनातन ब्रह्म पुरुष होतं. ती प्रकृती म्हणजे मी आहे आणि ते पुरुष म्हणजे परमात्मा आहे, ब्रह्म आहे, काळाचा काळ आहे. आम्ही दोघं एकच आहोत. सृष्टीच्या उत्पत्ती स्त्री पुरुष नपुसक असा भेद मानला जात नाही. म्हणून हा भ्रम आहे, हा बुद्धीचा विकल्प आहे. मी यापैकी कुणीच नाही, सारं ब्रह्म मीच आहे. हा स्त्री पुरुष हा भेद वेदांताला मान्य नाही. वेदांत सर्वांना आत्माच मानतं. म्हणून या देवी सर्व भूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता. बुद्धी देणारी मीच, श्री मीच, ऐश्वर्य मीच, वृत्ती मीच, कीर्ती मीच, स्मृती मीच, श्रद्धा मीच, मेधा मीच, दया मीच, क्षुधा मीच, तृष्णा मीच, क्षमा मीच. ही सर्व देवीची रूप आहे. देवीचं हे तत्व आहे, पण रूप अनेक आहे. तेच तत्व राम आहे, तेच तत्व कृष्णाचं रूप घेतं, तेच तत्व हे 10 अवतार देवीच घेते. देवी हे 10 अवतार घेऊन कार्य करायला लावते. तर अशा रीतीनं ही देवी कांती आहे, शांती आहे, जिज्ञासा आहे, निद्रा आहे, तंद्रा आहे, विद्या आहे, अविद्या आहे. असे या देवीचे हजारो रूप आहेत. आणि तीच तुम्हाला शक्ती प्रदान करते, पाहण्याची, ऐकण्याची, चालण्याची, बोलण्याची. तुम्हाला जर चालण्या बोलण्याची शक्ती नाही दिली तर किती अवघड आहे. म्हणून तिने सांगितलं मीच ही शक्ती आहे, मीच मज्जा आहे, मीच त्वचा आहे, मीच तुमची दृष्टी आहे, मीच तुमचं श्रवण आहे, मीच तुमची वैखरीत, मीच तुमची मध्यमा, मीच तुमची पराण, मीच तुमची पश्चिंती वाणी. संसारात कोणत्या स्वरूपात मी नाही असं एकही जागा नाही हो. प्रत्येक ठिकाणी मी आहे. या जगाचं सारं सर्वस्व मीच आहे. या जगात झाडाचा पत्ता देखील, पान देखील माझ्या शिवाय हलत नाही. माझी शक्तीच आवश्यक आहे. म्हणून माझं रूप सर्वत्र आहे. मी सगळीकडे कार्य करते. 84 लाख योनीतील प्रत्येकाच्या हृदयात मी आहे. केवळ 84 लाख योनीतच नाही तर सर्व भूते, नद्या, पर्वत, डोंगर, चेतन, अचेतन सगळ्यात मी आहे हो. आणि मी प्रत्येक ठिकाणी विविध रूपाने नटलेली आहे. या सगळ्या माझ्या विभूती आहेत. माझी दिव्य शक्ती या सगळ्या जगाला व्यापून आहे. माझ्याशिवाय कोणतेही काम होऊ शकत नाही. म्हणून 84 लाख योनीच्या हृदयातील प्रत्येक माणसाच्या हृदयात आत्मारूपाने मी राहते आणि तिथे माझी दिव्य शक्ती. माझी दिव्य शक्ती नसेल तर तुम्ही काही करू शकणार नाही. तुम्हाला कानाला ऐकायला येणार नाही, डोळ्याला दिसणार नाही, तुमचे हातपाय चालणार नाही. मीच या चराचर सृष्टीचा पाय आहे. संसारात माझ्याशिवाय काय आहे ब्रह्मदेवा? ब्रह्मदेवा, माझ्याशिवाय या जगतात काहीच नाही आहे. या जगाचं सर्वस्व मीच आहे. आणि या चराचर सृष्टीमध्ये सर्व देवदेवतांची जी रूप आहेत ते देखील मीच आहे. मीच पार्वती म्हणजे गौरी आहे, मीच ब्राह्मी आहे, मीच रौद्री आहे, मीच वाराही आहे, मीच वैष्णवी आहे, मीच शिवा आहे, मीच वासवी आहे. या सर्व शक्ती माझ्याच आहेत. संपूर्ण पदार्थामध्ये मीच कार्य करते.
फक्त निमित्त म्हणून त्या पुरुषाला मी पुढे करते. विष्णू पालनपोषण करतात ते निमित्त आहे, मीच ते करते. ब्रह्मदेव सृष्टीची उत्पत्ती करतात निमित्त आहे, मीच ते करते. अरे ब्रह्मदेव म्हणजे प्रत्यक्ष ब्रह्म. ज्याप्रमाणे ब्रह्माला वेळ प्रसंगी पुरुष आणि स्त्री व्हावं लागतं आणि म्हणून ब्रह्मदेवाच्या शरीरापासून हे पुरुष आणि स्त्री दोन भाग झाले, मनु आणि शतरूपा, आणि त्याच्यापासून सृष्टी उत्पन्न झाली. ही सगळी माझीच लीला आहे, ही सगळी माझी माया आहे. या उदकातला गोडवा मधुरता मी आहे, अग्नीतली उष्णता मीच आहे, सूर्याची प्रभा मीच आहे, चंद्रातली शीतलता मीच आहे. सर्व रूपात मी या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये आहे. सर्व संसारात, सर्व विश्वात मी नटलेली आहे. आणि म्हणून या संसारातील कोणत्या प्राणीमात्राचा मी जर त्याग केला तर तो प्राणी चलनवलन करू शकणार नाही. लक्षात घ्या. तो जगू शकणार नाही. माझ्याशिवाय एवढं सामर्थ्यशाली या जगात कोण नाही. मी जर शंकराचा त्याग केला तर शंकर दैत्याचा वध करू शकत नाही. त्यातली शक्ती जर मी काढून घेतली तर. आणि म्हणून ब्रह्मदेवा, तुला सृष्टी उत्पन्न करण्याची प्रेरणा आणि शक्ती मी देते, तेव्हा तू हे जगत निर्माण करतोस. लक्षात घे. विष्णू, शंकर, इंद्र, यम, सर्व देवादिदेवांच्या बाबतीत हे असंच आहे रे. हे जे काही सगळे देवांचे अवतार आहेत हे माझ्या प्रेरणेने निर्माण होतात आणि माझ्या शक्तीनेच ते कार्य करतात. मी एका क्षणात सर्व उदक प्राशन करू शकते. मी एका क्षणात, एका निमिषात सर्व आग्नेचा संहार करू शकते. एका निमिषामध्ये वायूचे स्तंभन करू शकते. माझ्या मनात आणलं ते मी सत्वर कार्य करू शकते. जी शक्य गोष्ट आहे ती मी अशक्य करून दाखवते. नामुमकिन को मुमकिन बनाती है ही अंबा माता. या सृष्टीच्या उत्पत्तीतील प्रथम जे महत्त्व आहे बुद्धी, बुद्धीनंतर अहंकार, अहंकारनंतर तामस, सात्विक, राजस, 3 प्रकारचे हे गुण, सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. 84 लाख योनीतील प्रत्येक जीव हा या 3 गुणांनी युक्त आहे. या प्रत्येक 84 लाख मध्ये व्यक्तीमधल्या प्रत्येक पुरुषात, प्रत्येक प्राणीमात्रामध्ये हे सत्व, रज, तम हे 3 गुण असतात. हा रजोगुणाने ब्रह्मदेव सृष्टीची उत्पत्ती करतो, सत्वगुणाने विष्णू परमात्म्याचं पालन करतो आणि तमोगुणाने आमचा शंकर भगवंत तिचा संहार करतो. लक्षात घ्या. तर अशा रीतीनं ब्रह्मदेवा प्रत्येक युगात हे सगळं घडत असतं आणि तुम्हाला हे सगळं कार्य करण्यासाठी तुम्हाला मी शक्ती दिलेली आहे. ब्रह्मदेवा, मी तुला महासरस्वती नावाची अत्यंत अशी सुस्वरूप शक्ती दिली आणि तिचा तू पत्नी म्हणून स्वीकार कर. ही देवीने दिलेली शक्ती आहे. ही शक्ती रजोगुण उत्पन्न करेल आणि ती तुला सहाय्य करेल आणि अशा रीतीनं तू तिला पूज्य मान. तू त्या विभूतीचा अवमान करू नको. आणि अशा रीतीनं जा, ज्या ठिकाणी प्रलय झाला त्या प्रलय काळानंतर तू सत्वर हे सगळं उत्पन्न करायचं. तू तुझं स्थान तयार करते, त्या स्थानामध्ये हे सगळं करायचं. आता ही सगळी कथा सारस्वत कल्पातली बरं. मग विष्णूजवळ जेव्हा येऊन ती विष्णूला जवळ बोलवून ती देवी माता म्हणाली की हे विष्णू, तू सर्वश्रेष्ठ आहे. ब्रह्मदेवा, तू या विष्णूचा मान राखत जा आणि नेहमी श्रीहरीला शरण जात जा. नंतर ती विष्णू परमात्माला म्हणाले की हे विष्णू, मी तुला सहाय्य करण्यासाठी वाराही नावाची वैष्णवी शक्ती देते. आपलं हे लक्ष्मी देते विष्णूला, महालक्ष्मी. तिचा तू स्वीकार कर. ती शक्ती चिरंतन तुझ्या हृदयात स्थिर राहील आणि तूही तिला मान देत जा. अशा रीतीनं तुम्ही तिघं एकमेकाला मान देत जा. नंतर शंकराला ती म्हणाली, मी तुला माझी गौरी शक्ती देते सदाशिवा. पार्वती रूपात ती तुझ्या पाठीशी सदैव राहील.
आणि अशा रीतीनं तिघांना 3 शक्ती तिनं प्रदान केल्या. यानंतर त्या देवीने महादेवाला सांगितलं की हे शंकरा, ही महाकाली माझी तुला दिलेली गौरी शक्ती आहे. तुझ्या ठिकाणी तमोगुण हा प्रमुख गुण आहे आणि तुझ्या ठिकाणी रजोगुण आणि दैत्याचा संहार करण्यासाठी तमोगुण तुझ्यात स्थिर राहील. अशा रीतीने शिवा तू सत्वगुणाचाही उपभोग घे आणि परमात्म्याचं स्मरण करता. अशा रीतीने या देवी मातेने या तिघांना 3 शक्ती प्रदान केल्या. ही जगताची जी अंबा जगदंबा उत्पत्ती स्थिती आणि लय करण्यासाठी तत्पर आहे. या तिन्ही गुणाशिवाय एकही वस्तू या भूतलावर नाही आणि या तिन्ही गुण या जगदंबेच्या माध्यमातूनच तुमच्या आमच्यामध्ये येतात. सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. पण या तिन्ही गुणामध्ये सत्वगुण हा श्रेष्ठ आहे आणि म्हणून रजोगुण आणि तमोगुण न वाढवता साधकानं सत्वगुण वाढवला पाहिजे. लक्षात घ्या. हिच्या अहंकारापासून हे पंचमहाभूत निर्माण होतात. 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 16 मन आणि अशा रीतीनं आदि पुरुष परमात्मा निर्माण होतो या हिच्या अहंकारापासून. तो परमात्मा पुरुष आणि प्रकृती म्हणजे आदिमाया आदिशक्ती हे दोघे मिळून ही सृष्टी निर्माण करतात. आणि या सृष्टीमध्ये मग ब्रह्मा विष्णू महेश यांची उत्पत्ती देवी करते आणि त्या देवीच्या सहकार्याने हे सगळी ही लीला करत असतात, खेळ करत असतात. तिने सांगितलं की या मधुकैटभाचा मी वध केला. तुमच्यावर जर असं जर परत संकट आलं तर तुम्ही माझं स्मरण करा आणि तुम्ही माझं स्मरण करतात मी ताबडतोब प्रकट होईल. अशा रीतीने तिने विष्णूला महालक्ष्मी, शिवाला महाकाली आणि ब्रह्मदेवाला महासरस्वती तिघांना 3 शक्त्या प्रदान केल्या आणि सांगितलं की आता हे तुम्ही हे स्थान सोडा. आता तुम्हाला मी कोण आहे, माझं कार्य काय आहे, मी काय कार्य करते हे लक्षात आलं आणि तुम्हाला काय कार्य करायचं हे तुम्हाला कळलं की तुम्ही फक्त निमित्त आहात. सगळं मी करून घेणार तुमच्याकडे आणि आता तुम्ही हे स्थान सोडा. येथून तुम्ही दुसऱ्या स्थळी जा. ज्या ठिकाणून तुम्ही आला त्या ठिकाणी तुम्हाला नेऊन सोडलं जाईल. मग तिथून आपापल्या तुम्ही स्थानी जा. स्वतःचं वेगळं विश्व निर्माण करा आणि सांगितलेले कार्य तुम्ही या भूतलावर करा. ते संपूर्ण ब्रह्मांड तुमच्या तिघांच्या ताब्यात देते मी आणि त्या ब्रह्मांडावरचं सगळं कार्य तुम्हाला करायचं. अशा रीतीने ते परत त्या विमानात बसले आणि विमानात जातात ते परत पूर्ववत पुरुष झाले आणि ते दिव्य विमान तिथून निघालं. निघाल्यानंतर ते त्या अमृतसागरावरून ते निघालं आणि त्या खाऱ्या सागरावर आलं ज्या ठिकाणी मधुकैटभाचा वध झालेला होता. त्या ठिकाणी ते विमान आलं आणि तेथे येऊन पोहोचल्यानंतर नारद म्हणाले, हे तात, आपणास दिव्य मनोहर अशा सगुण शक्तीचं दर्शन झालं, पण हा निर्गुण परमात्मा कसा आहे ते मला सांगा. ब्रह्मदेव म्हणाले, हे पुत्रा, निर्गुण परमात्मा स्वरूप दृष्टीला कधीच दिसत नाही. त्याचं स्वरूपही जाणवत नाही. तो अदृश्य असतो, तो निराकार असतो. म्हणून त्याचं रूप गुण रहित तो असतो. मुनी, तपस्वी, ज्ञानी त्यांनाच फक्त त्याची जाणीव होते. तो फक्त अनुभवानं अनुभूतीनं करतो. तो प्रत्यक्ष दिसत नाही. फक्त प्रचिती येते नित्यनेमानं त्याचं चिंतन करणाराला, आणि यापेक्षा दुसरा मार्ग नाही. आणि म्हणून त्या निर्गुण निराकार प्रकृती आणि पुरुषांना जन्ममरण नसतं. त्रैलोक्यातील जी सर्व दृश्य शक्ती आहे हे त्यांचं स्वरूप असतं आणि त्यांच्या स्वरूपाशिवाय जगात दुसरी वस्तूच नाही आहे. परमेश्वराच्या स्वरूपाशिवाय प्रकृती आणि पुरुष हे दोघेही परस्परांना पूरक आहेत. हे दोघे एकमेकाच्या सहकार्याने हे जगत निर्माण करतात. ब्रह्मांडाची शक्ती आहे तिलाच परमात्मा, आणि जो परमात्मा आहे त्यालाच पराशक्ती म्हणतात.
माणसाला जोपर्यंत निर्गुण या शक्तीचा ज्ञान होत नाही तोपर्यंत माणसाने सगुण ब्रह्माची उपासना करावी. आधी सगुण ब्रह्माची उपासना करायची, मग सगुणात निर्गुणात जावं. योग्य वेळी ज्ञान होतच निर्गुणाकडे जावं. आणि अशा रीतीनं या जीवाची संख्या ब्रह्मांडात 84 लाख आहे. या 84 लाख योनीमध्ये ही आदिमा आदिशक्ती सर्वांच्या अंतर्गत आहे. ब्रह्मदेव म्हणाले, नारदा, मला आता गुणाच्या स्वरूपाची स्थिती कशी ते सांगा. आणि अशा रीती नारदांना त्यांनी हे त्रिगुणाचं देखील वर्णन केलं. ज्या ठिकाणी मधुकैटभ होते त्या ठिकाणी भूतलावर ते विमान परत आलं. आणि ह्या त्रिगुणाचं वर्णन त्यांनी करायला सुरुवात केली की सत्व रज तमगुण यातला सत्वगुण हा आनंद रूप आहे. त्याच्यामुळे सुखाची प्राप्ती होते आणि परमार्थासाठी सत्वगुण आवश्यक आहे. सत्वगुणी माणूस सरळ असतो, सत्य मार्गाने जाणार असतो, शुद्ध असतो, त्याच्याजवळ दया, क्षमा, धैर्य असतं, शांती असते, संतोष असतो. हे सत्वगुणी माणसाचे लक्षण आहे. आणि सत्वगुणी मनुष्य किंवा सत्वगुणी पुरुषात धर्मावर नितांत प्रेम करणार असतो, तो श्रद्धाळू असतो. लक्षात घ्या. रजोगुणी हा अप्रीती उत्पन्न करणारा गुण आहे. दुःखाचा अनुभव देणारा गुण आहे रजोगुण. रजोगुणी माणूस हा द्वेषी असतो, त्याच्यामध्ये द्रोह असतो, मत्सर असतो, त्याला निद्रा फारीत असते, तो राजशी स्वभावाचा असतो, त्याला अभिमान असतो, अहंकार असतो, त्याला गर्व असतो. तर तमोगुणी पुरुष हा विषाद उत्पन्न करणार असतो. त्याच्यामध्ये तमोगुणी माणसामध्ये आळस असते, निद्रा असते, दैन्य, भय, विवाद, निर्दयी वृत्ती, नास्तिक असतो. तो दुसऱ्याचे दोष शोधण्याचा प्रयत्न करतो असतो. हे सर्व तमोगुणी माणसाचे लक्षण आहे. खरं म्हणजे तमोगुण, रजोगुण, सत्वगुण हे सर्वच असतात आणि ते एकमेकामध्ये राहतात, परंतु ते एकमेकाचा पराजय करण्याचा प्रयत्न करतात. कधी कधी सत्वगुणी माणसामध्ये देखील तमोगुण प्रबल होतो आणि तो सत्वगुणाचा पराभव करतो आणि त्याप्रमाणे तामसी वृत्तीने तो माणूस वागतो. कधी कधी रजोगुणाचं प्राबल्य झालं की सत्वगुण आणि तमोगुण शांत होतात. म्हणजे या गुणावन माणसाची ओळख होते की सज्जन आहे, की तो सत्वगुण. हा स्वार्थी आहे रजोगुणी, हा दुष्ट आहे निर्दयी तमोगुणी. ज्याचा जो गुण प्रबळ त्याप्रमाणे त्या माणसाची ओळख होत असते. सत्वगुणी माणसामधला सत्वगुण प्रबळ असतो, रजोगुणी माणसामधला रजोगुण प्रबळ असतो, तमोगुणी माणसामधला तमोगुण प्रबळ असतो. हे एकमेकावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि म्हणून एक लक्षात ठेवा की सत्वगुणी मनुष्य देखील तमोगुणी किंवा रजोगुणी असू शकतो. म्हणून या तिन्ही गुणाचं मिश्रण प्रत्येकात आहे. हे तिन्ही गुण नाहीत, एखादाच गुण आहे असा माणूस शोधणं सापडणं मुश्किल आहे बघा. आणि म्हणून आपल्याला सत्वगुण हा उपासनेसाठी आवश्यक आहे, तो वाढला पाहिजे साधनेसाठी. आणि म्हणून हा जर वाढवायचा असेल तर आपल्याला उपासना करणं आवश्यक आहे, साधना करणं आवश्यक आहे. मग तो सत्वगुण वाढत असतो. सत्वगुण हा रजोगुण आणि तमोगुणाचा पराभव पूर्णपणे करू शकतो किंवा करत नसता तरी जर त्याचं प्राबल्य असेल तर त्या माणसाच्या जीवनामध्ये या रजोगुणाचा तमोगुणाचा परिणाम होत नाही. पण सत्वगुणाचं प्राबल्य आवश्यक. आणि तमोगुण वाढल्यानंतर मनुष्य मात्र रागीट होतो, कोपिष्ट होतो, नास्तिक होतो. आणि सत्वगुणावर तमोगुण मातही करू शकतो, सत्वगुणावर रजोगुण मातही करू शकतो. आणि म्हणून हे जे सत्वगुणी माणसं असतात, या सत्वगुणी लोकांची मती स्थिर असते. आणि रजोगुणी तमोगुणी लोक जसे भोग्य वस्तू विषयाची त्यांना आवड असते, तशी सत्वगुणी माणसाला विषयाची आवड नसते. त्याचा विषय नारायण झाला असतो, परमात्मा परमेश्वर झाला असतो. म्हणून माणसाने सत्वगुण वाढवावा, तो उत्तम गुण आहे आणि तो अट्टहासन चांगल्या प्रयत्नानं वाढवावा.
मग त्याच्याकरता आपल्याला चांगल्या सवय लावून घ्यावं लागतात, चांगल्या संगतीत राहावं लागतं. त्यानंतर तमोगुण रजोगुण अट्टहासानं कमी करण्याचा प्रयत्न करावा लागतो. अशा रीतीची ही त्रिगुणाबद्दलची सगळी माहिती आम्हाला या ठिकाणी नारदाला ब्रह्मदेवाने दिली. नारदाने विचारलं, म्हणले ठीक आहे म्हणाले, पण हे तमोगुण रजोगुण ज्ञानी लोक देखील म्हणाले या पापाला बळी पडतात. गीतेमध्ये देखील अर्जुनाने कृष्णाला प्रश्न विचारला. अर्जुन म्हणाला, अथ केन प्रयुक्तम पापम चरती पुरुष. ज्ञानी माणसं पण पाप का करतात? तर ज्ञानी माणसे पाप करण्याचं कारण आहे त्यांच्यामध्ये असलेला हा तमोगुण आणि रजोगुण. या तमोगुणामुळे रजोगुणामुळे ज्ञानी माणसंही पाप करतात बघा. हां, काय होतं की या रजोगुणामुळे तमोगुणामुळे अहंकार वासनेचा उद्रेक होतो, विवेक भ्रष्ट होतो आणि ज्ञानी माणसाचा तोल जातो. आपल्याला माहिती आहे, विश्वामित्रासारखेचा तोल गेला. मेनकेने एका क्षणात त्यांना नोहेर केलं. जेमिनीची कथा ऐकण्यात आहे आमच्या, की व्यासांचं लिखाण जे त्याचं जेमिनी त्याची लिहू लागली, कॉपी करू लागली. आणि कॉपी करताना त्यांच्या जमीनचे लक्षात आले की या ठिकाणी ज्ञानी माणसाच्या हातात माणसाला देखील विकार निर्माण होतो. जमिनीने वाटलं ज्ञानी माणसाला विकार कसा निर्माण होईल, पण ज्ञानी माणसामध्ये तमोगुण रजोगुण असतोच ना. आणि मग त्या सत्वगुणावर जर एखादं तमोगुणानं जर मात केली तर विकार निर्माण होऊ शकतो. मग त्याने विचारलं, गुरुजी एक माझी शंका आहे, इथं हा शब्द विकार चुकला आहे, निर्विकार हवा, निर्वी लिहू का? व्यास म्हणाले थांब, म्हणजे गुरुजीची चूक आहे असं त्याचा संभ्रम निर्माण. व्यास म्हणाले काय म्हणणे? नाही म्हणले, ज्ञानी माणूस निर्विकार कसा होईल? म्हणले थोडं थांब, म्हणले 15 दिवसानंतर लिखाण कर, उद्या मला यात्रेला जायचं आहे, मी यात्रेला आल्यावर मग लिखाण कर, कारण तुला हे सगळं सांभाळायचं, म्हणले तुझ्यावर जबाबदारी टाकून मी जाणार. व्यास दुसरी दिवस सकाळी यात्रेला गेले आणि 2 दिवसानंतर खूप पाऊस आला. जेमिनी छानपैकी तो आश्रम सांभाळतो आणि जेमिनीने पाहिलं की पाऊस पडत असताना, जेमिनी छान शेकोटी लावून शेकत असताना त्यांनी पाहिलं की या आश्रमाच्या दारामध्ये एक स्त्री उभी आहे. ओली चिंब झाली, रात्रीची वेळ आहे. आणि त्यावेळेस मग जेमिनीनं त्या स्त्रीला मध्ये घेतलं. याचा विचार नाही केला की बा आश्रमात स्त्रीला घेणं परवानगी नाही आहे, पण त्याने विचार केला माणुसकी म्हणून, अरे ती एवढी वनामध्ये जंगलामध्ये एकटी स्त्री आहे, कुठून आली, कशी आली, काय आली, तिला आधार देणं आवश्यक आहे. माणुसकी म्हणून त्याने आतमध्ये घेतलं. घेतल्यानंतर त्या विजेच्या चमकण्यामुळे त्या अग्नीमध्ये तिचं त्यांनी सौंदर्य पाहिलं. ओली चिंब झाली होती आणि मनामध्ये विकार निर्माण झाला. सत्वगुण रजोगुणावरती तमोगुण प्रबल झाला, तमोगुण प्रबल झाल्यामुळे मनात विकार निर्माण झाला. आणि मनात विकार निर्माण मिळाला पा आथक्येन प्रयुक्तम पापम चेरती पुरुषा. या गुणामुळे मनुष्य हातून पाप होतो. आणि मनात आलं विचार केला की तुम्ही तुमचं लग्न झालं आहे का वगैरे वगैरे चर्चा केली. ती म्हणली लग्न नाही, म्हणली माझी एक आट आहे. म्हटली नाही, एवढं तुम्ही सुंदर असून तुमचं नाही, मी सुंदर आहे पण माझी आट कोणी पूर्ण केली नाही. म्हणले मी पित्याला बालपणीच आट सांगितलेली की जो कोणी अशा या यज्ञाच्या भोवती मला पाठीवर घोडा घोडा म्हणून फिरवेल त्याच्यात मी विवाह करणार. आणि त्याच्या तोंडाला मी काळं लावून त्याला घोडा घोडा करून फिरवणार आणि मग त्याच्याशी विवाह करणार. अशी 3 फेरी घेतली की मी विवाह करणार. तो मला काय मी करतो म्हटलं. अग्नी पेटले त्याची यज्ञ चालूच आहे. मग ते यज्ञाचं थोडं काळं काढलं, त्याला ओलं केलं कोळसा आणि लावला तोंडाला त्यांनी स्वतःच्या. बसवलं तिला, फिरवलं. 3 प्रदक्षिणा होतात. व्यास महर्षी हजर. व्यास महर्षी हजर झाल्यावर व्यास महर्षीने एकच विचारलं, जमिनी तिथं विकार ठेवायचं का निर्विकार करायचं? जमिनी खजिलच झाली, खालीच मान घातली. म्हणून बघा, सत्वगुणावरती रजोगुण तमोगुणानं मात केला तर काही होऊ शकतं. विश्वामित्रासारखी फजिती जमिनीची झाली.
या सत्वगुणावरती मात केल्यामुळं इंद्र यानं अहिल्याचं सत्वहरण केलं. चंद्राने आपल्या बृहस्पतीची गुरुची कन्या ठेवून घेतली, बायको ठेवून घेतली तारा. विष्णूनं वृंदेचं तुळशीचं सत्वहरण केलं. ब्रह्मदेवाला कन्या नाही कळाली. पुरुरवा उर्वशीसाठी वेडा झाला. हे सगळे सत्वगुणी माणसं, ज्ञानी माणसं आहेत, पण यांच्या हातून का पाप घडलं? आता केन प्रयुक्तम पापम तीर्थ पुरुषा. तर या ज्ञानी विद्वान माणसाच्या हातून ज्याची पाप घडण्याला कारण म्हणजे हा तमोगुण रजोगुण आहे. आणि म्हणून अशा या तमोगुण रजोगुणामुळं या सगळ्या घटना घडतात. हे ज्ञान आम्हाला या ठिकाणी नारदाच्या निमित्तानं ब्रह्मदेवानं तुम्हा आम्हाला सर्वांना सांगितलं. यानंतर आंबेचं स्वरूप, तिची पूजा विधी, तिची पारायण विधी आणि नवरात्रामध्ये तिची पूजा कशी करतात याचे चिंतन आपण करणार आहोत. तर अशी ही जगदंबा जी या भूतलावर प्रकट झाली. केवळ अर्धा श्लोक जो त्या जगदंबेनं स्वतःच्या मुखातून प्रकट केला आणि त्या अर्ध्या श्लोकावरती व्यास महर्षींनी हे 12 स्कंद, 18,000 श्लोक आणि 318 अध्याय लिहिले. देवीच्या मुखातून प्रकट झालेला तो श्लोक असा: सर्वं खाल्विदमेवाह सर्वं खाल्विदमेवाहं नान्यदस्ति सनातनम. बस एवढाच अर्थ असतो. सर्वं खाल्विदमेवाहं नान्यदस्ति सनातनम. सर्वत्र मीच आहे, माझंच स्वरूप सगळीकडे भरलेलं आहे. माझ्या वाचून सनातन चैतन्य दुसरं कोणतंच नाही. सनातन चैतन्य फक्त मीच आहे. माझ्याशिवाय दुसरं सनातन चैतन्य नाही आहे. मी सगळीकडे भरलेले आहे. अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्म आहे, देवीनं सांगितले. ते परब्रह्म मीच आहे, मीच परमात्मा आहे, मीच काळाचा काळ आहे. हे सगळं माझंच स्वरूप आहे. हे जगत माझंच स्वरूप आहे. आणि म्हणून मी त्रिकालाबाधी सत्य आहे. सत्याला उदय नसतो, अस्त नसतो, तसा मला उदय नाही, अस्त नाही. मी निर्माण केलेलं जगत ही माझी माया आहे आणि म्हणून जगत मिथ्या आहे. या मिथ्या जगताला उदय आणि अस्त आहे, पण मला उदय आणि अस्त नाही. जगात उत्पन्न झालेले सगळे नष्ट होतात. मी मात्र नित्य आहे, टिकणारी आहे आणि मी त्रिकालाबाधी सत्य आहे. या जगाची उत्पत्ती स्थिती लय मीच करते. मी सच्चिदानंद स्वरूप आहे. सत म्हणजे सत्य, चिद म्हणजे चैतन्ययुक्त आणि आनंद रूप आहे. मला आदी नाही, अंत नाही, मध्य नाही. प्रलयानंतर हे सारं जग बुडतं, परंतु केवळ मी एकटीच शिल्लक राहते. देवी सांगते, जेव्हा नव्हते काही साचार, तेव्हा फक्त माझाच दिव्य संचार. या ब्रह्मांडाचा मूळ आधार मीच आहे. तेव्हा या भूतलावर काहीच नव्हतं, तेव्हा मीच एकटी होती. सत असत या दोन्हीचे कारण अज्ञान हेही नव्हतं हो, तेव्हा फक्त मीच होते. जे काही सर्वत्र दिसतंय ना, ते माझंच रूप आहे. सर्व मीच आहे. काळ ही माझी शक्ती आहे. काळ जेव्हा माझ्या आज्ञेने सर्वांना मिटवतो, तेव्हा काहीच शिल्लक राहत नाही. जे शेष राहतं ते फक्त मीच आहे, ज्याला काळ मिटू शकत नाही. मग मी काळाचा काळ आहे. काळ हे माझं स्वरूप आहे. काळ ही माझी शक्ती आहे. म्हणून सर्वाच्या आधी मीच आहे. माझ्या आधी कोणी नाही, म्हणून मी अनादी आहे. सर्वाचा माझा अंत नाही, म्हणून मी अनंत आहे. मी आताही आहे, म्हणजे या सृष्टीच्या आधी मी होते. मी आज आहे आणि उद्याही राहणार आहे प्रलयानंतर. सृष्टीतील जीव स्वतंत्रपणे काहीच करू शकत नाही हो. माझ्याशिवाय जीव काही करू शकत नाही. माझी शक्ती, माझी माया हीच या सगळ्या जीवांना चालवते. माझी माया खरं पाहिलं तर खोटी आहे, भ्रम आहे, भास आहे.
ती माझी माया सत्याला लपवते आणि असत्य ते भासवते. आता जगत मिथ्या आहे, जगत असत्य, पण ते जगत तुम्हाला खरं वाटतं ते माझ्या मायेमुळं. परमेश्वर सत्य पण तो खरा वाटत नाही ते माझ्या मायेमुळं. म्हणजे मी परमेश्वराला लपवते आणि खोटं जग तुम्हाला सत्य म्हणून दाखवते. म्हणून परमात्मा सत्य असून तो दिसत नाही, जग मिथ्या असून ते दिसतं. हे सगळा माझी लीला आहे, माझा खेळ आहे. सर्व ब्रह्मांडात मीच व्याप्त आहे. पंचमहाभूतांनी बनलेल्या या 84 लाख योनीत मीच आत्मारूपाने राहते. परमात्मा निर्गुण निराकार असल्यामुळे तो दिसत नाही, पण मी मात्र निर्गुण असून सगुण रूप घेऊन साकारही होते. दोन्ही करता येत मला सगुण रूपातही येत आहेत. जगदंबिका व परमात्मा, ही जगदंबिका म्हणजे प्रकृती आणि परमात्मा म्हणजे पुरुष. हे दोन्ही एकच आहे आणि हे दोघं मिळून या जगाचं सृजन करतात. प्रकृती म्हणजे जगत, हे समोर दिसतं, ही सृष्टी म्हणजे प्रकृती आहे, आणि पुरुष म्हणजे तो जगदीश्वर आहे. लक्षात घ्या, जगत आणि जगदीश्वर. हे जे दिसतं जगत सगळं, हे मिथ्या जग जे तुम्हाला दिसतं डोळ्याला, ते सगळं जगत आहे, ती सगळं प्रकृती आहे, ती सगळी माया आहे, आदिमाया आदिशक्ती आहे. आणि जे दिसत नाही तो परमात्मा म्हणजे तो जगदीश्वर. जगत आणि जगदीश्वर. म्हणून ती म्हणते जगत माझी प्रकृती आहे, स्त्रीरूप आदिमाया आदिशक्ती, आणि पुरुष म्हणजे प्रकृती परमात्मा जगदीश्वर. मी प्रकृती आहे, तो परमात्मा परमेश्वर, तो काळाचा काळ आहे. प्रकृती म्हणजे या चराचर सृष्टीमध्ये जे काही तुम्हाला दिसतं, जड चेतन 84 लाख योनी, झाडं वृक्ष, सगळं सगळं सगळं, ही जगतजन्य हा निसर्ग, ही म्हणजे प्रकृती आहे. आणि तीच आदिशक्ती आहे, तीच आदिमाया आहे, तिला प्रकृती म्हणतात. तर परमेश्वर म्हणजे जो आम्हाला दिसत नाही तो जगदीश्वर आहे, ब्रह्मांडाचा नायक आहे, काळाचा काळ आहे. पण दिसतं ती प्रकृती आहे, तीच आदिमाया आदिशक्ती आहे. आणि म्हणून ती सृष्टीची निर्मिती कारण आहे आणि तीच निमित्त कारण आहे. तर अशा रीतीनं सृजन हे प्रकृती आणि पुरुष दोन्ही मिळून करतात. ते दोघे एकमेकांना पूरक आहे. एकटा परमात्मा काही करू शकत नाही आणि एकटी प्रकृती काही करू शकत नाही. दोघांना एकमेकाचं सहकार्य घ्यावंच लागतं. आता प्रकृती जी आहे, जी तुमच्या समोर दिसती, ही सगळी निसर्ग किंवा हे घरं दारं झाडं वृक्ष 84 लाख हे सगळे जड आहे. आणि पुरुष म्हणजे परमात्मा चैतन्य, त्याच्यात चैतन्य आहे. पण या जड प्रकृतीला ते चैतन्य जेव्हा चार्जिंग करतं, जसं आपल्या मोबाईलला चार्ज केल्याशिवाय तो चालत नाही, तशा प्रकृतीला चार्ज करावं लागतो. तर चैतन्य ते चार्जिंग तो पुरुष करतो. त्याच्या चैतन्यावर ही प्रकृती राहते. आता गंमतच एक बघा, प्रकृती जड आहे पण सक्रिय आहे, परमात्मा चेतन आहे पण निष्क्रिय आहे. मग त्याची चेतना शक्ती जेव्हा या प्रकृतीला प्राप्त होते चार्ज, आणि तेव्हा प्रकृती चार्ज होते आणि चार्जिंग झाल्यावर ती कार्य करते. म्हणजे जड प्रकृतीला चालना देणार तो चैतन्य परमात्मा आहे. तेव्हा मग या प्रकृतीमध्ये चालना निर्माण होते, चैतन्य निर्माण होतं, मग ही सृष्टी जिवंत होते, सजीव होते. म्हणजे ती स्वयंचलित नाही, तिला सक्रिय करावं लागतं, तिला चार्ज करावं लागतं. आणि हे सक्रिय करण्याचं काम हा पुरुष करत असतो, हा परमात्मा करत असतो. म्हणून ही प्रकृती त्रिगुणात्मक आहे. तर पुरुष हा निर्गुण निराकार आहे. त्रिगुणात्मक प्रकृती म्हणजे जिच्यामध्ये सत्व रज तम ह्या तिन्ही गुणांनी ती युक्त आहे, ज्याला इलेक्ट्रॉन प्रोटॉन आणि न्यूट्रॉन म्हणतात. बघा, परमेश्वराला एकट्याला जेव्हा एकाकीपणाचा कंटाळा येतो आणि एकातून अनेक व्हावी त्याच्या मनात इच्छा निर्माण होते, तेव्हा तो आदिमायेच्या शक्तीनं एकातून अनेक होतो आणि या सृष्टीची रचना करतो. त्याला एकट्याला कंटाळायला असतो. अनेकात रूपांतरित त्याला एकट्याला होता येत नाही, त्याला अनेकात रूपांतरित होण्यासाठी त्याला या आदिमायेची मदत घ्यावी लागते.
त्याचे चैतन्य आहे, पण तो सक्रिय नाही. सक्रिय नसल्यामुळे आदिमाया जरी जड असली, तिच्यात चैतन्य नसलं तरी आदिमायेच्या सहकार्याशिवाय त्याला एकातून अनेक होता येत नाही. अशा रीतीनं तो तिच्यात चैतन्य निर्माण करतो आणि सृष्टी उत्पन्न होते. म्हणजे दोघांना एकमेकाचं सहकार्य घ्यावं लागतं. दोघे एकमेकांना पूरक आहेत. जसा आंधळा आणि पांगळा आहे. एका घराला आग लागली, घरातले सगळे लोक जीव वाचून निघून गेले. प्रत्येकजण आपापल्याला वाचण्याचा प्रयत्न करत होता. या प्रयत्नामध्ये सगळे लोक बाहेर पडले, पण फक्त दोघंच तिथं शिल्लक राहिले. एक होता आंधळा आणि एक होता पांगळा. तो पांगळा त्या आंधळ्याजवळ आला आणि म्हणाला, तो म्हणाल त्याला, हे पहा म्हणाले, सगळे लोक या आगीच्या भीतीनं बाहेर पडले, फक्त आपण दोघंच शिल्लक राहिलो. आणि आगीतून बाहेर जायचं असेल तर तुला दिसत नाही आणि मला चालता येत नाही. जर तुला माझ्या पाठकुळी मी घेतलं, पाठीवर घेतलं, तर तुझ्या डोळ्यांनी मार्ग तू मला सांगू शकतोस. मी पांगळा आहे, पण मला दिसतं. तू पांगळा नाहीस, आंधळा आहे, तुला दिसत नाही. मग तुझ्या पाठीवर जर मी बसलो पाठकुळी, तर माझे डोळे कुणी आग नाही, कुणी जायचं, कसं जायचं हे तुला सांगतील. पांगळ्यानं पांगळ्यानं आंधळ्याला पाठीवर घेतलं आणि निघाले दोघं. गलत झाली थोडी बोलण्यात. आंधळ्यांनी पांगळ्याला पाठीवर घेतलं, कारण आंधळ्याला चालता येत होतं, पांगळ्याला चालता येत नव्हतं, पण पांगळ्याला दिसत होतं. आंधळा चालायला आणि पांगळा वरती बसून त्यालाच मार्गदर्शन करायला, मार्गदर्शन करून दोघेही त्या आगीतून बाहेर पडले. सांगायचं तात्पर्य की दोघांना एकमेकाची मदत घ्यावी लागली. दोघं एकमेकाच्या मदतीनं त्या आगीतून बाहेर पडले. तसं या ब्रह्मांडाच्या निर्मितीमध्ये या परमात्माला, या जगन्मातेचं सहकार्य घ्यावं लागतंय. त्या पुरुषाला या प्रकृतीचं सहकार्य घ्यावं लागतंय आणि मग दोघांच्या सहकार्यातून हे ब्रह्मांड निर्माण होतंय. आणि या ब्रह्मांडाची निर्मिती या आदिशक्तीलाच म्हणलेलं आहे. जिच्यापासून, मग या दोघांपासून आधी महत्त्व म्हणजे बुद्धी रूपेण संस्थिता, तीच बुद्धी तुम्हाला आम्हाला देते. नंतर अहंकार, या अहंकारामध्ये सात्विक, तामस, राजस तिन्ही प्रकारचे अहंकार आहेत. हे अहंकार तुमच्या आमच्या सर्वांच्या मध्ये आहेत. ही बुद्धी तुमच्या आमच्या सर्वांच्या मध्ये आहे. आणि अशा रीतीने सात्विक अहंकारापासून 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, पंचमहाभूते आणि एक मन, असे हे 16 तत्त्व निर्माण होऊन या 16 तत्त्वांनी हे पूर्ण ब्रह्मांड निर्माण होतं. मग या ब्रह्मांडामध्ये अंडज म्हणजे अंड्यातून, जारज म्हणजे अंगाभोवती चिकट असलेल्या पदार्थातून, वेष्टनातून, उद्भिज म्हणजे जमिनीतून आणि श्वेतज म्हणजे पाण्यातून 84 लाख योनी निर्माण होतात. ज्याच्यामध्ये 9 लाख स्थलचर, वृक्षपाषाण, 20 लाख कृमिकीटक, 11 लाख पक्षी, 10 लाख पशु, 30 लाख आपलं पशु, 30 लाख आणि मानव 4 लाख, असे 84 लाख योनी यातून निर्माण होतात. बघा, अशा रीतीने ही सृष्टीची उत्पत्ती प्रकृती आणि पुरुष दोघं मिळून करतात. आणि शेवटी ही जगन्माताच या जगताचा, ब्रह्मांडाचा आधार आहे. 84 लाख योनीच्या हृदयात तीच आत्मरूपानं विराजमान आहे आणि तीच या ब्रह्मदेवाला जगत निर्मितीचा आदेश देते आणि ब्रह्मदेव जगत निर्मिती करतो. तीच या विष्णूला पालन करण्याचा आदेश देते, विष्णू पालन करतो आणि अशा रीतीनं तीच या शिवाला संहार करण्याचा जे ते शक्ती देतील, तो संहार करतो. अशा रीतीनं ब्रह्मांडाची निर्मिती करताना ती ब्रह्मदेवाला आदेश देतील. मग ब्रह्मदेवाच्या देहापासून पुरुष आणि प्रकृती निर्माण होतात आणि त्या पुरुष आणि प्रकृतीपासून म्हणजे मनु आणि शत्रुपापासून 3 कन्या जे आहे ते देवहूती, प्रसूती, आकृती होतात आणि उत्तानपाद आणि प्रियव्रत नावाचे 2 मुलं होतात आणि त्यांच्यापासून अशा रीतीने ही सृष्टीची उत्पत्ती सुरू होते. अशी ही आदिमायाच ही सगळं करते. म्हणून ती अशी अनादी निर्गुण असणारी आदिमाया, आदिशक्ती
हिची आपण पूजा करायला पाहिजे नवरात्रामध्ये. नवरात्रात तिचं पूजन कसं करतात आणि अशा रीतीने ही आदिशक्ती तुमच्या आमच्या कशी उपयोगी पडते याचं देखील वर्णन या ठिकाणी सुंदर रीतीनं केलेलं आहे बघा भागवतामध्ये. तर अशा रीतीने अंबा मातेचं आपल्याला पूजन कसं करता येईल याचाही आपल्याला विचार करायचा, की तिचं स्तवन कसं करावं, तिचं पूजन कसं करावं, तिचं चिंतन कसं करावं, तिचं नामस्मरण कसं करावं, या सगळ्या गोष्टीचा आपल्याला इथं अभ्यास करायचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं की हे देवी भागवत जे आहे, या देवी भागवताचा आमच्या जीवनामध्ये कशा रीतीने आम्हाला सदुपयोग करता येईल आपल्याला ती बघायला पाहिजे. एक लक्षात ठेवा की ही अंबा एक ऊर्जा, एक शक्ती आहे. हा, आणि ब्रह्मांडाची ऊर्जा आहे. तिचा उपयोग करून आपण भोग आणि मुक्ती दोन्ही मिळू शकतो. ही शक्ती जागरूक आहे आणि जागर करण्यासाठी तिची उपासना आम्हाला करावी लागते. देवी भागवत कथन आपण श्रवण करून जीवनात तिला आपल्याला प्रगट करायचं आहे, लक्षात घ्या. आणि मग ती प्रगट झाल्यानंतर तीच या दुष्टांचा संहार करीत असते बघा, आणि भक्ताला सौभाग्य देते. देव आसूर आत्तापर्यंत साधू संत सगळे तिला शरण गेलेले आहेत. अशी ही शक्ती जिला आपण जर शरण गेलं तर ती आपल्याला प्रेरणा देऊन आपल्याकडून अनेक भौतिक कार्य करू शकते, आध्यात्मिक कार्य करून घेऊ शकते बघा. अशी ही शक्ती बघा. अशी ही शक्ती खरोखर तुमच्या आमच्या सर्वांच्या हृदयात आहे. आणि तिला जाग करण्यासाठी आपल्याला हे नवरात्रामध्ये 9 दिवस तिचं जागरण करावं लागतं आहे. आणि म्हणावं लागतं आहे, उदो ग आंबे उदो, हे आंबे तू जागी हो. तर अशी निर्गुण निराकार असणारी जगदंबा भूतलावर सगुण रूप धारण करून देखील आम्हाला सहकार्य करते. आणि म्हणून हिचं सगुण रूप कुठलं आहे, तर हिचं सगुण रूप म्हणजे वाङ्मयीन रूप आहे. जसं आपण भागवतामध्ये पाहिलं की कृष्णाची वाङ्मयीन मूर्ती म्हणजे श्रीमद भागवत आहे, तसं आदिमाय आदिशक्ती देवीची वाङ्मयीन मूर्ती म्हणजे श्रीमद देवी भागवत आहे. ज्या देवी भागवताचं ग्रंथाचं श्रवण केलं आपण तर जीवनातील बहुमोल आपल्याला क्षणाचा उपयोग होतो प्रत्येक याच्यामध्ये, लक्षात घ्या. जर देवी भागवताचं श्रवण चिंतन केलं तर आमचं नैराश्य, नकारात्मक विचार आमचे नाहीसे होतात, आमचे तामस विचार नाहीसे होतात, आमच्यामध्ये सकारात्मकता उत्पन्न होते, सत्वगुण उत्पन्न होतात या देवी भागवताच्या चिंतनानं. आणि म्हणून हे देवी भागवताचं चिंतन फार महत्त्वाचं आहे. ही मा भगवतीच विश्वातील सर्व घटनाचं आद्य आणि संपूर्ण कारण आहे. म्हणजे तीच उत्पत्ती, तीच रक्षण, तीच जे ते सर्व व्यवहार पाहते बघा. आणि सगळ्या जीवाची समाप्ती आणि पूर्ती याच उगम स्थानात आहे, लक्षात घ्या. सर्व परिवर्तनाचं अस्तित्व जर कुठं असेल तर या देवीमध्ये आहे. ही देवीच सर्व काही करते. आणि म्हणून धर्माप्रमाणे आपण जर आचरण करत असेल तर धर्माप्रमाणे आचरण कर. धर्म म्हणजे काय, धर्माचं ज्ञान, धर्माचं तत्त्वज्ञान देखील देवी भागवतातून आम्हाला मिळतं की मानव समाजामध्ये धर्माला श्रेष्ठ स्थान आहे. आपण जर धर्माचं रक्षण केलं तर धर्म आपलं रक्षण करतो, लक्षात ठेवा. म्हणून या धर्माची 2 महत्त्वाची अंग आहे, नीती आणि तत्त्वज्ञान. या नीतीमध्ये म्हणजे कर्मप्रधान पूजाविधी येते, तर तत्त्वज्ञानामध्ये उपासना येते, साधना येते. तर अशा प्रकारे ह्या दोन्ही मार्गाने आपल्याला तिची उपासना करता येते. आणि अशी देवी आमच्या अंतःकरणात प्रकट व्हावी आणि अंतःकरणात प्रकट होऊन आमचं जीवन सुखी व्हावं, हा इथे महत्त्वाचा मुद्दा आहे. पुरातन काळापासून अनेक साधू संतांनी, ऋषी मुनींनी याची उपासना केली आहे, साधना केली आहे. कारण धर्म हा जीवनाचा पाया आहे आणि त्या धर्माच्या पायावरती ही सर्वांगीण प्रगती अवलंबून आहे बघा. माणूस हा पतनशील प्राणी आहे आणि म्हणून त्याचं पतन होऊ नये यासाठी त्याला आपल्या दैवी गुणांचा विकास करणं आवश्यक आहे. आणि तो दैवी गुणाचा विकास होण्यासाठी आपल्याला अशा धर्मग्रंथाचं अध्ययन आणि चिंतन करणं फार आवश्यक आहे. आणि या देवी भागवतामधलं हेच महत्त्वाचं आहे की मी कोण आहे, माझं स्वरूप काय आहे, मी या जगात कशासाठी जन्माला आलो, मी काय करायला पाहिजे,
हे सगळं सगळं तत्त्वज्ञान आम्हाला या ठिकाणी या देवी भागवतातून प्राप्त होतं. आणि अशा रीतीनं मग या देवीनं त्या ठिकाणी जे ते या विष्णूला, शंकराला आणि महादेवाला जे तत्त्व सांगितलं होतं की हा देवीचा मंत्र काय, नवार्ण मंत्र, तर तो नवार्ण मंत्र देखील देवीचा या ठिकाणी आपल्याला भागवतामध्ये पाहायला मिळणार आहे. अशा रीतीनं हे देवीची आपण आता शास्त्रशुद्ध पूजा कशी करायची ते आपण बघणार आहोत. आणि नंतर आपल्याला देवीचा नवार्ण मंत्र देखील आपण पाहणार आहोत. अशा प्रकारे हा पुढचा भाग आपण जे ते आता पुढच्या सत्रात घेऊया. झालेली सेवा आपण इथं थांबू आणि दुसरा भाग आपण पुढच्या कॅसेटमध्ये बघूया. जय जगदंब.